नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. काही आत्ता वाजले होते दुपारचे 12 आणि सकाळपासून नाही का थोडं काम वगैरे करत होतो. त्याच्यामध्ये नाही का माझ्याकडे अचानक कॉल आला आणि म्हटलं तुमचं पार्सल आहे. मला काही माहीत नव्हतं यातले काय आयडिया वगैरे. आणि तुम्ही बघू शकतात किती मोठं पार्सल आलं आहे. आणि आजी नाही का एवढी तळमळ हो राहिली आजीची की काय त्याच्यामध्ये फोडायसाठी. तर तुम्ही बघू शकताय ती फक्त चाकू घेते आणि नुसती माझ्या भाग घेते. पण आज नाही का तिला थोडं आपण थांबून धरू बरं का. त्याची बघू आपण, तुम्हाला दाखवतो की तिला किती आशे असते. तुम्ही काय वगैरे पाठवलं वगैरे ना तर ती फोडून बघायची काय पाठवलं आहे. जसे आजीला पण असे आहे ना तसे मला पण आहे. त्याच्यामध्ये काय बरं का बघायचं आहे काय पाठवलं. बॉक्स बघू शकता तुम्ही किती मोठा आहे हे बघू शकतात. एवढा मोठा बॉक्स आहे डायरेक्ट. आत्तापर्यंत एवढा मोठा बॉक्स कोणीच पाठवलं नाही. आणि ह्याच्यामध्ये काय असेल मला अशी तळमळ हो राहिली. जेवढी आजीला हो राहिली तेवढी मला पण हो राहिली. पण मी तिला दाखवणार आहे, पण तिची थोडी मज्जा घेऊ आज. आणि त्याच्यानंतर तिला फोडून देऊ. मी नाही फोडणार, ते तिलाच फोडून देणार आहे. आणि एक पण पार्सल मी आत्तापर्यंत फोडलेलं नाही. सगळे पार्सल आजीनेच फोडलेले आहेत. तर आपण नाही का एक मजा मस्ती करत नाही का तिच्यासोबत. तिची बघू तळमळ किती असे आज मी तुम्हाला डायरेक्ट दाखवून देतो. तर काही बघू शकताय कोणी काय पाठवलं आज. आणि भरपूर मोठं पाठवलं आहे. एवढं मोठं कधीच कोणी नसतं पाठवलं. तर काही बघू शकताय बघा आजीला कोणी काय पाठवलं आहे. हे बघा नीलूची आजी आणि आपला ॲड्रेस वगैरे आहे इथं सगळं पूर्ण काही. आणि त्याच्यानंतर हे बघा कुठून आलं ते पण तुम्हाला दाखवतो. साईशी नॅचरल ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड, प्राकृतिक ग्राउंड फ्लोअर GITC, हाऊस प्लॉट नंबर 7 MIDC मरोडवरून आलं आहे, मुंबईवरून आलं आहे. तर त्यांचा नंबर वगैरे त्याच्यामध्ये काय असेल आता बघू आपण. तर जस्ट आत्ताच घरी आणलं आहे एवढ्यात. काय करतो? पार्सल आणले बघत होतो काय ह्याच्यात. तुला काय समजायचं त्याच्यात लहान असताना? ते पार्सल मपलंय आजीचं. नाही मला आलं आहे ते. मपलंय मला आलं आहे ते एवढं. हे आता सगळे तुलाच आले हे मला आलं आहे. तुला काय याचं? आता काय चाकू आणला काय तुला लगेच? मग ना चाकू आली घेऊन फाडायला. मपलंय ते. नाही मी फाडून देणार नाही तुला. मपलंय मी फाडणार. मी नसतं फाडून देत. माझं आहे याच्या बघ नीलूची आजी नाव आहे बघ. मग नुसतं नाव नीलूची आजी आहे, पण आजीवरच येते. आजी पुढं नीलू आहे. मग नीलू मागं राहिला. कुठं मागं? आजी मागं इथं आहे बघ. आजी मागं आहे, नीलू पुढं आहे. मपलंय आजी. आता मी फाडणार त्याला. नाही मी तुला फाडून देणार नाही आता. मी फाडूनच देणार. नाही मी फाडणार नाही. मी फाडून तुला पण एवढं काय याच्यात काय आहे? तुला काय बघायचं? काय असं परत मी असं. अरे तू थांब एक पहिने तुला थांब. एक गोष्ट करायची तर तुला मी फाडून देईन ते. तू आज मला काहीतरी चांगलं खाऊ घाल करून. तर मी मला दाखिलं तरच खाऊ घाली. तू आधी मला खाऊ घातलं तर मी तुला नाही हे मग मी हे बघ लहानपणी होतो तर मी असंच हट्ट करीत होतो तेव्हा तू लगेच मला द्यायचीस. तेव्हा लहान होता तेव्हा द्यायचे. नाही अरे तू थांब, तुला फोडून देणार नाही आहे. तुला काय एवढी घाई झाली? याच्यामध्ये काय बघायचं आहे का? काय याच्यामध्ये काय असं सोना नाना नाही देत बॉम्ब आहे बॉम्ब. मग बघायचं मला ते. हे बघ असं आलाय आता बसलाय. आता ते म्हणून आजी काय करतात तुम्ही? मग ते केल्याच्या नंतर दाखीन त्यांना. बॉम्बला बॉम्बला काय दाखवायची? बाम टाकायला. कुठं टाकायचं आहे? वर नेऊन. वर कुठं टाकायचं आहे? कुठं टाकते बॉम्ब? धोतरच कोणाच्या? तुपल्या आजी. ना बाई काय म्हणते बघा. बाई काय म्हणते? अरे अरे चाकू घातलाय. अरे तू थांब जरा शांत बस. ना म्हणते मला बी फोडायचं आहे. मग कोणाला फोडायचं? आपण छापा काटा करू. मला फोडायचं. आता नाना पण म्हणते, तू पण म्हणते. नाना म्हणते तिने जरा फोडलं तर माझ्या संग बोलायचं नाही. नका का बोला ना. नका बोला म्हणजे नाना बोलायचं नाही. मग आज आहे ते. मग हाय आजाचं तिकडे जा आजातलं. मग आम्ही दोघं फोडू चल. उठेल लगेच. एवढं काय झालं तुला लगेच? सगळे मग तू किती सगळे तोच फोडेत ना. मग फोडे मग मी खाल्ले काय सगळ्याला दाखवले तसे सगळ्याला दाखायचं. आता तुला खायला करून देते, धुणं धुते आणि मग फोडून देशील ना तू. खायला करून दिलं तर ते ना फोडून. हा मग देते करून. मग आधी मग खायला दे आधी मला करून. नाही अगोदर खायला नसतंय. अगोदर दाखवावं लागत. दाखवणार नाही मी तुलाच फोडून देतो. मग बिराड काय आला मला द्या ना फेकून. बिराड फेकलं की मग तुझं तुम्हाला तर नुसतं असं झालं मला कुठं फेकून द्यावं. काय झालं मी एवढा त्रास देतो काय तुम्हाला? आम्हाला काय करायचं?
का बरं राय तुम्ही काय म्हणला इथं लय हसली खुदकून हसली इथं. बिराड फेकून यायचं तुला असं ते मला तर सगळेच म्हणले जा कुठं जायचं जातो ना मग. पुढे जात नाही एक मला लेख नाही का लेखी नाही का सगळे कोणी खपिणार नाही. तूच आहे का सांभाळणारी माझ्याच हाताने शेवट आहे शेवट. काय माहिती शेवट त्याच्याच हाताने बरं का नाना. असं हा कुठं नाही कोणी जात. विचारणार नाही केवढ्याचं आहे म्हणून. कोण नाही विचारित तुम्हाला. काय म्हणला रे आहे का नाही आता काय करणार आहे पण तू हे? तू काय करू राहिली काय बनवून देते आता मिरची आमची चिरी काय बनवते पण पराठा पराठा खाऊ वाटलं काय ना मी तर नाही म्हणलो हे आल्याचं ती म्हणलं तर पराठा देते खायला. चाळून काढा एवढंच काय नाही. हे काय करते तुला बांधून. रग हा कोणा घ्यायचं का आता आता काय करायचं जर मग तू नाही. सकाळी सकाळी थंडीने वाजत का. मग सकाळची घरी आता किती ते पाणी काय आणि ही कोणती ठेवा स्टाईल आहे घडी नाही काय नाही गोवानपाटात भरून ठेवलंय. आता कवर बाबा खुपाटा बशी धुता नाही येत पाणी. धुऊ ना आपण दोघं काय आता पाणीच नाही पाण्यात तुला उतरी तुम्ही आता पुढं भांडाराला पाणी नाही मला उतरायला. पाणी नाही आटलं का बघा आपल्या बाईचे लोक त्याच्यात धान्य वगैरे भरून ठेवते आणि बाई आपली रग बिग भरून ठेवते. आपल्या शेताला धान्याचे चित्र धान्य आहे ते. मग काय तर तो एक शब्द आहे काय तो काय शब्द वापरेशन तू कुठं काही भरासाच नाही होतो काही बोलावं नाही असं होतं. धान्याचे मग आपल्याला पांघरायला असं असलं म्हणजे पाहिजे झालं. अन्न वस्त्र निवारा हा बरोबर. काय म्हणली पडायचं काय पडायचं व्हिडिओ कोणता व्हिडिओ कोणता पार्सल तर डोक्यात सकाळपासून ते बॉक्सच बसलाय का त्याच्यामुळे तू गोड गोड बनवून देती खाऊ घालते असं झालं तुला का हो पण करते बघितले पोट भरत काय बघायचं. पोट भरत बरं काय असेल त्याच्यात काय असेल सांग काहीतरी असं मग कसं ना तू काय असेल मला बी फोड वाटत नाही का. खायला असं नाही तर तेल पाणी असं नाही तर काहीतरी असं नाही त्याच्यात. बॉम्ब येतात बॉम्ब बॉम्ब कशाला बॉम्ब पाटील आहे तुला इथं बॉम्ब कशाला मला मरायला. मला नाही माहिती हो त्या बघ चालली तिकडं तुरू तुरू आता नाही फोडायचं ते बाई मग थांब अजून छापा काटा करायचा आहे. नाना मला मागाशी म्हणले नाना काय म्हणले माहिती का काय तुला थोडं जनाची नाही तर मनाची वाटते का म्हणलं काय झालं तर ते मला म्हटले जर पार्सल आलं का तर तिला फोडायला देतो एकदा तरी मला फोडून दिलं की एकदा तरी नाना म्हणले त्याची हलदारीच नाही. हाकदारी नाही तर मग मी त्याला काय म्हणलं माहिती का आपण छापा काटा करू ज्याच्या नशिबात असं राग कोणालाच नको. मी नाही तुमच्यात तुम्ही दोघं कोणी कोण करू. मला नको बा. ते त्यातलंच ठेवलं. म्हणजे तुला डायरेक्ट फोडून द्यायचं छापा काटा नाही हां हां हे चुकीचं आहे भाडे. चुकीचं काहीच मग छापा काटा ज्याला खेळायचं तिथंच खेळून आपल्याला खेळायचंच नाही. तुला फोडायचं नाही का मग जाऊ ना नाही फोडलं तरी जमा नानाला मग बघू ना नाना म्हणलं छापा काटा कर म्हणले त्याच्यासारखं. अरे बाई दे ना मला ते कडा बनवून कशाचं अरे लय त्रास होतोय. आता का देऊ बनू त्रास ते औषधाचं रात्री मला लय घास का 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 करतो त्याच्याला घशाच्या गोळ्या आणलेल्या त्या त्याच्याकडे ते मला नाहीत गोळ्या गजाचे काय. होय मग ते खायला लय भारी आता पण ते एकदा केलं ना ते कडा ना लगेच बरं राहतं ते कडा कशाचं काढा देऊ ते येतं तिला सुटीचं तो याचा पाल्याचा तर नाही करीत का घाशाचा म्हणतोय तो हा नळ ताडताड करीत असेल त्याच्या लय त्रास होतो रात्री खोकला असं ते जाम होतो खोकला आला का दम लागतो बनेती का हा ते ठोका चुरीला काड्या मुठे घाल. हा घालतो काय काय पाला बिला असतं ते टाकून ते बनवून ते काय जांबाचा पाला घ्यायचा आणि याचा घ्यायचा बेलाचा आणि मागूनशी त्याचा जांबाचा हा पारिजात पाला पारीचा तर कुठे भेटून येतो पारिजातलं उतारा किती काय बिल कुठं तुमच्या तिकडे वडाच्या पाराची नाही आम्ही घरासमोर येतं कसं कसं काय पाला होतो कसं म्हणजे आपलं बारीक बारीक एवढं रे पानं नाही राहत कधी कोणते झाडं नाही तुमच्या तिथे अहो झाडवर नाही झाडच आहेत त्याची
आम्ही तोडू टाकलीत काही असं बा. कसले झाड आहेत पण फुलाची फुलं येते त्याला पारिजातकची पांढरे फुलं येते का? हा हा पांढरे फुलं आहे ना. पण ते हे दिलं ना बहिणी ते बनवून काढा लगेच नळाच्या राहून हा, जातं. मग ते काढा याला फाकलं हे औषध गोळ्या औषधापैकी नाही का ते औषध सगळ्यात भारी आहे चांगलं आहे. घरच्या घरी. हम्म. दी बाई बनवून चल. त्या ज्याला लावू आपण याचे त्यांच्या सगळं आणि मग ते आणून पाहिलं दमदारशी. गाईज बघू शकता तुम्ही घासा माझा अजून म्हणजे झाला आहे तसा आज एकदम परफेक्ट झाला आहे, पण थोडं खोकला येत होता आणि मला ते गोळ्याने वगैरे नाही का लवकर फरकच नाही पडत. पण आजीची नाही का आता जो काढा दिला ना याच्यानंतर तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये माझा आवाज बघू शकतात. आणि तिने याच्यामध्ये काय टाकलं सगळं पाला वगैरे टाकला त्याचा मी व्हिडिओ पण बनवून टाकला आहे नील मराठी व्ही ब्लॉगवर. हे चॅनल आहे ना आपलं दुसरं मोठं त्या चॅनलवरती टाकलेलं आहे मी ते ब्लॉग. त्याच्यामध्ये तिने काढा एक बनवलेली रेसिपी तर बघू शकता बघा आत्ता पण बनवून दिला आहे. हे बघा आता याच्यापासून नाही का हे बघा फक्त एवढंच पाणी बरं का. हा एवढा एक ग्लास होता तर याच्यापासून फक्त एक कप भरलं नाही का पूर्ण आटून एवढं कप भरत राहिलं आहे. एवढा खतरनाक कडू आहे ना पण घासच राहून जाईल. गाईज बघा सूर्य 6 वाजले आता तरी बघा सूर्य अजून. गॅस नाही का गॅस तर भेटूच नाही राहिले गावाला आणि गॅस तसे पण भरपूर महाग झाले. तर आज गॅस नाही का बुक करून पण मला भेटून नाही राहिले. मला माहिती आहे 2-3 दिवसामध्ये तसं पण नाही का पेट्रोलसुद्धा नाही भेटणार. तर आता नाही का पंपावरती जातो आणि पहिलं पेट्रोल आणून ठेवतो कारण इमर्जन्सी आहे आजी आजोबा कधी दुखल वगैरे काही पण कोणती इमर्जन्सी असू द्या घरामध्ये तर आपल्या गाडीमध्ये पेट्रोल असणं लय गरजेचं आहे. तर आता पहिलं पंपावरती जातो आणि 4-5 रुपयाचं पेट्रोल आणून ठेवतो. तर चला आता पेट्रोल घेऊन येऊ लगेच. आता टाईम झाला आहे 7 वाजून गेले तर पण माझ्या डोक्यात आलं की नको थोडं आपलं नाही का वेळेच्या आधीच तयार राहिलेलं बरं. वेळेचं आता माऊलीला घेतलं आहे 2 जण जातो का आणि लगेच पेट्रोल घेऊन येतो. मी बघितले ते पुण्यातल्या न्यूज बघितल्यात कारण चुलीवरती स्वयंपाक करून राहिले पुण्यामध्ये लोक काही. प्राईस फायनल आलो आहे पेट्रोल पंपावरती आता घेतो पेट्रोल. किती बसेल त्याच्यामध्ये 550 काय बसेल ते तेवढं करा जेवढं बसेल तेवढं गाडीत बरं टाकू. पाचशे 44 किती टाका त्याच्यात नाही मग वरचं टाका ना 700चं करा सगळं टोटल. हां गाईज फायनली पेट्रोल घेऊन आलो आहे आणि डब्बा भरून आणून ठेवला. आता काही टेन्शन नाही आहे. मी कुठं तसं पण जात नाही तीच गावाला जातोय मला तेवढं पेट्रोल नाही का 15-20 दिवस आरामशीर जाईल. तर आत्ता वेळ आली आहे पार्सल ओपन करायची. आजीच्या चेहऱ्यावर तुमच्या खुशी बघा. करायचं का ओपन मग कुठे चाकू आता चाकू पगावा लागेल कुठतरी. उठ चल आण ना चाकू बाहेर. उठ ना तू. मी उठते चाकू आण ना तू. आता उठ लय दुखत बाबा मी पाय लय दुखत येत हे मस्त करते दुखत. हा आता तू सगळं बंद होणार. तू आता पार्सल बघायचं तुला. कशाची पार्सल बघतो काय उठ चल उठ. आणून जाणून हा मी आणतो उठ चल. तर काय आता आपण ओपन करू बघू काय त्याच्यामध्ये. नाना बघायचं ना सकाळपासून जे आतुरता काय असेल बरं हे काय असेल काय आहे? त्याच्यामध्ये तर काहीतरी साप बीप निघला मग त्याच्यात कसं काय निघाल आजगर पाटील आहे का त्याचं? नाही बाबा ते एवढं झालं ना ते काय दाखिलं तुम्ही काय आणि ते देवस्थानचं ते बोललं आमचं ते सरपंच वगैरे असे ते कोणते तुम्ही दाखिले ना काय माहिती. बरं समजा एखाद्याने मजा म्हणून तर आजगर पाटील तर मग काय करतो. काय बरं लगेच पळत नाही म्हणलं बाबा मग चला घरात. फायनली गाईज आत्ता ओपन करून राहिले आजी कर त्याचे भाडं बरं त्याला दिलं ओपन करायला. आता मला तर म्हणले हात नाही लावायचं आज त्याला दिलं ओपन करायला. असेल त्याचा गाईज बघू आता त्याच्यामध्ये काय नाही तर त्यामध्ये आतमध्ये काही कटन हात व्यवस्थित कट करा. त्याच्यात लांडगं काय नाही काय पाहिजे लांडगं नाही घाल पाहिजे ना त्याच्या मागं लागायला पाहिजे
गाईज बघू शकता याच्यात तर पूर्ण मटेरियल आहे. गाईज बघू शकताय काय काय याच्यामध्ये. हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, गाईज बघू शकताय काय काय. मेथी पण येणार आहे, मेथी पण आली. त्याच्यात काय आहे? याच्यात काय आहे? जॅकफ्रूट पावडर, तांदूळ, तांदूळ पण आहे. तांदूळ बासमती राईस आहे, बासमती राईस. ही तूर डाळ आहे, तूर डाळ. हे गूळ. अरे याच्यामुळे तर नाही पाठीला बाई तुला. आता हे सगळं महाग झालंय सामान, किराणा बिराणा वाढलाय. तुला बघ गुढी पाडव्या पाठीला वाटतंय कोणतरी. आणि हे पण आता गॅस बीस भेटत नाहीत ना, किराणा लय महाग झालं तेल आणि तेल, त्याच्यामुळे पाठीला वाटतंय कोणतरी. जगरी गुळ. नाही तेल पण पाठीला आजीला बघा. तेल एवढं महाग झाले ना ना, तेव्हा तेल पण पाठवलंय. बघा डाळ भरपूर किराणा पाठवला बरं का. मुंबई मरुळवरून मूग डाळ. तांदूळ, ठीक आहे. साखर पण पाठवली बघा, रॉ शुगर. साखर रॉ शुगर आहे. साखर काय पोहे आहेत, पोहे. पोहे पण पाठवले. ठीक आहे. कोलम राईस, कोलम राईस, तांदूळ कोलम. ठीक आहे. त्याचे बघू शकते. अजून याचे इंद्रायणी राईस पण आहे. इंद्रायणी राईस, बेसन पीठ, बेसन पीठ पण आहे. परत मसूरची डाळ. डाळी पण भरपूर पाठवल्यात. मूग डाळ, मूग डाळ. गार्लिक पावडर आहे, गार्लिक. याच्यात मेथी. बाजारात दिला तिथं. बाजार पाठीला तुला बाजार. सकाळपासून इथं जीव तळमळ होत होता. 910 ग्रॅमचं आहे. तर किती रुपयाचं आहे? 590 रुपयाचं आहे. गॅस बघू शकते बघा, 590 रुपयाचं तेलची बॉटल आहे. की तुम्ही जेवढं म्हणजे तुमची आणि आपल्या फॅमिलीची एवढी खतरनाक अटॅचमेंट झाली नाही घरातल्यासारखं. एकदम हक्काने पाठवतात सगळेजण, काही पण पाठवतात कोणी पण. त्याच्यावरच मी त्या दिवशी तो प्लॅन केला होता की मी तुम्हाला काहीतरी नाही का आजीच्या हातचं दर महिन्याला कोणाला तरी प्रत्येकनं नाही का पाठवत जाईन एक जणाला. पण तुम्ही स्वतः म्हटलं का आजीला त्रास वगैरे होईल. तरी पण आजीचं हाही इच्छा, मी ट्राय करील. तिनं जसं म्हटली ना तर मी पाठवेल. तर तिला वाटलं नाही तर नाही, पण मी ट्राय तर करून बघन की जेवढ्याला जाईन तेवढ्याला. ती दुपारच म्हणत होती तुला पाठायचं नाही बाई, तुला कोणाला तरी काहीतरी. तिची स्वतःची इच्छा आहे. मग स्वतःची इच्छा आहे म्हणून मी पाठवणार आहे तुम्हाला. तिचं पद्धत म्हणून तू पण का हा. गाईस ती पण पाठवणार तुम्हाला काही ना काहीतरी. तर बघू ह्याची प्राईज आहे का? हां. किती होती टोटल बघ बरं. हे बघ गाईस ते जो करून राहिला किती रुपये होऊ राहिले सगळे टोटल. गाईस बघू शकता टोटल एवढं नाही का 3236 रुपये सामान एवढं पूर्ण. मी म्हटलं तुम्हाला तरी 3500च्या आसपास असेल सामान, कारण याची प्राईजच एवढं महाग आहेत ना. आणि एकदम ब्रँडेड सगळं सामान पाठवलं आहे. तेल आणि देण्याचं एवढं महाग आहे. तर गाईस बघू शकतायत की किती आशेने आणि किती आदराने एकदम महागातलं मागं सामान पाठवलं आहे. आणि मी तुम्हाला डायरेक्ट टोटल करून दाखवली की एवढे जपतायत तुम्ही. त्याच्यामुळे काल आजीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की आतापर्यंत त्यासाठी कोणीच नाही केलेलं आहे. खरंच खोटं नाही सांगत की एकदम म्हणजे मनापासून तुम्ही सगळं जपताय, एवढं प्रेम देताय. त्याच्यामुळे आणि तुमच्या समोर आज कॅल्क्युलेशन करून दाखवलं आहे किती रुपये सामान पाठवले. कदाचित माझा अंदाज असा असावा, एकतर गुढीपाडव्यामुळे पाठवलं असेल किंवा कदाचित नाही का आत्ता सगळ्या वस्तू तेल वगैरे भरपूर महाग झाले, गॅस वगैरे सिलेंडर भेटून नाही राहिलं. त्याच्यामुळे कोणाला तरी त्या ताईला आजीची काळजी आली आणि त्यांनी पाठवले. थँक्यू सो मच ताई तुमचं, कारण तुम्ही एवढं प्रेमाने पाठवले. 2-3 हजार रुपयाचा किराणा पाठवला आहे. त्याच्यामुळे मी तुमचं विसरणार नाही कधी, म्हणजे तसं सर्वांचंच नाही विसरणार. तर तुम्ही एवढा किराणा वगैरे पाठवला आहे तर मी नक्की काय करील, मी इन्स्टाला पण टाकेली एकंदर रील वगैरे बनवून तुमची. आणि खरंच खूप भारी वाटलं आहे आज. आणि तुमचं एकदम नाही का शेवटला ओपन केलं आहे की जेवढ्या आशेने सकाळपासून सगळ्याला आशा लागून दिली मी यांना.
आणि शेवटी आता संध्याकाळी ओपन करून दाखले की एकदम आतुरता आणि एकदम आनंदात ओपन केलं आहे. गाईज आजचा आपला दिवस असा गेला आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. तर भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर.